श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचा आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 933. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये रावणाला त्याच्या मंत्रिमंडळातले सदस्य कशा पद्धतीने खुशामत करून त्याच्या हो मध्ये हो मिसळतात आणि गोस्वामीजी आम्हाला या अशा प्रवृत्तीचं खंडन करताना सांगतात की सचिव बैद गुरतीनी जो प्रिय बोलहि भय आस राज धर्म तन तिनी कर हो ही बेगी ही नास. त्याचं आपण सविस्तर चिंतन गेल्या कथा विभागात बघितलं. इथं अशा पद्धतीने रावणाची खुशामत करणाऱ्या या मंत्रीगणांच्या कडून रावणाला सत्य कोण सांगणार हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि अशा वेळेला रावणाचं परमहित साधणारा त्याचा भाऊ, जो त्याच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थाने मनोमन झटत आहे, असा रावणाचा सावत्र भाऊ विभीषण, अवसर जानी विभीषणू आवा, आता हीच योग्य वेळ आहे रावणाला सत्य सांगण्याची, असा विचार करून राजसभेमध्ये येतो. आपला ज्येष्ठ बंधू आहे या भावनेने रावणाच्या चरणी नतमस्तक होतो. तो राजा आहे आणि त्याच्या आज्ञेनेच आपण वागलं पाहिजे या भूमिकेतून रावणाची आज्ञा घेऊन आसनस्थ होतो. आणि मग विभीषण अत्यंत निर्भयपणे रावणाला आपला सल्ला देऊ लागतो. इथपर्यंतचा कथाभाग आपण कालच्या चिंतनामध्ये बघितला. आपण चौपायांचं गायन आधीच केलं असल्यामुळं आज आपण थेट या विभीषणा आणि रावणाच्या संवादाच्या दिशेने पावलं टाकूयात. रावणाची आज्ञा घेऊन विभीषण आसनस्थ तर झालाय, परंतु बघा किती सुंदर राजधर्म विभीषण आपल्या आचरणातून दाखवतोय. आपल्याकडं उपदेश करणाऱ्या लोकांची संख्या ही बऱ्याच प्रमाणामध्ये असते. आता साधा या कोरोनाच्या काळामध्ये देखील जेव्हा एखाद्याच्या घरात ते संक्रमण होतं तेव्हा किती प्रकारच्या सूचना वेगवेगळ्या लोकांकडून येत असतात ते आपण पाहतोच. कोणी म्हणतं अरे दवाखान्यात जा, कोणी म्हणतं ॲडमिट व्हा, कोणी म्हणतं काही होत नाही घरातच राहा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सूचनांनी बऱ्याचदा भंडावल्यासारखं देखील होऊन जातं. सज्जनो, उपदेशाची एक खूणगाठ विभीषण आपल्याला इथून सांगतोय की आपणहून कोणाला विचारल्याशिवाय कुठलाही सल्ला द्यायला जाऊ नये. विभीषण आसनस्थ झालाय, परंतु त्याने लगेचच रावणाला आपल्या अंतःकरणातला असलेला बोध द्यावयास सुरुवात केलेली नाही. गोस्वामीजींनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला हा विभीषणाचा राजधर्म समजावून सांगितलाय. बोला बचन पायी अनुशासन. जेव्हा रावणाकडून विचारलं गेलं की विभीषणा तुला काय वाटतंय, तुझं काय मत आहे, शत्रूचं सैन्य समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती उभं आहे, आपण काय मार्ग आचरला पाहिजे, कशा पद्धतीने आपण या युद्धाच्या दिशेने पाहिलं पाहिजे, अशा पद्धतीने जेव्हा रावणाकडून विभीषणाला पृच्छा झाली त्यावेळेला विभीषणाने आपल्या अंतःकरणात असलेला विचार रावणाला सांगायला सुरुवात केली. खरोखर आपण कित्येकदा अनाहूतपणे एखाद्याच्या हिताची गोष्ट सांगतो, परंतु आपण समोरच्याची भावना देखील ओळखली पाहिजे की त्याला आपण दिलेल्या उपदेशाची, विनंतीची, सूचनांची खरंच गरज आहे का. अन्यथा जसं पालथ्या घड्यावरती पाणी म्हणतो त्याप्रमाणे आपणच उगीच आपल्या तोंडाची वाफ दवडून बसतो. विभीषणाचा हा राजधर्म आपल्याला आजच्या काळामध्ये देखील आपण कशा पद्धतीने आचरण करावं याचा बोध देऊन जातो.
विभीषण रावणाच्या समोर हात जोडून बोलावयास सुरुवात करतो आणि म्हणतो, जौ कृपाल पूछिहु मोही बाता. हे कृपाळू, आपण मला माझं मत विचारलं आहे, त्यामुळं मी आपणाला माझ्या अंतःकरणातला भाव स्पष्टपणे सांगतो. यातून दोन गोष्टी साध्य होतात सज्जनो. एक तर आपल्या मताची किंमत राहते आणि दुसरी व्यक्ती आपण काय बोलत आहोत याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन ऐकते. विभीषण देखील रावणाला ही जाणीव करून देतोय की आपण मला विचारलं आहे आणि त्यामुळं मी आपल्याला आपल्या हिताची गोष्ट सांगतो. कशा पद्धतीने सांगतो? मती अनुरूप कहूं हितताता. यामध्ये विभीषणाचा विनय गोस्वामीजी आमच्या समोर ठेवतात की मती अनुरूप, मला जे काही बुद्धी आहे, मला जे काही योग्य वाटतंय, जे माझ्या अनुभवाला येतंय, जे आजपर्यंत संतांकडून ऐकलंय, शास्त्रामध्ये वाचलंय, जे आपल्या कुळाचा धर्म आहे, जे राजनीतीमध्ये बसतं, या सगळ्याचा विचार करून माझ्या बुद्धीला जे योग्य वाटतं, माझ्या जे अनुभवाला येतं, ते मी तुमच्या हितासाठी हे तात सांगू इच्छित आहे. श्री महाराज एक उदाहरण द्यायचे ना, की एका व्यक्तीचं घरात काहीतरी पैसे चोरीला गेले. त्यावेळेला त्याच्या मित्राने त्याला पत्र लिहिलं की अरे पैसे काय आज आहेत उद्या नाही, तू रडू नकोस, काळजी करू नकोस, ही वेळ निघून जाईल, अशा पद्धतीने त्याला उपदेश दिला. काही दिवसानंतर ज्याने पत्र लिहिलं होतं त्याचं घर जळून गेलं. त्या सरशी तो देखील डोकं बडवून रडायला लागला. त्या मित्राने काय करावं, त्याने लिहिलेलं पत्र फक्त त्याला आणून दिलं की हे पत्र वाच, हा तुझा उपदेश होता. सज्जनो, उपदेश करणं हे त्या मानाने खूप सोपं आहे, परंतु ज्यामध्ये अनुभूती नाही, ज्यामध्ये अनुभव नाही, ज्यामध्ये आपलं बुद्धी प्रामाण्य नाही, उगीच आपण अशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करावा ज्याचा आपल्याला अनुभव नाही. हे विभीषण आपल्याला या वाक्यातून सांगतोय की मती अनुरूप कहूं हितताता. माझ्या बुद्धीनुसार, माझ्या अनुभवानुसार तुझ्या हिताची गोष्ट हे बंधू मी तुला सांगू इच्छित आहे. अशा रीतीने विभीषण रावणाच्या समोर अत्यंत निर्भयतेने जे सत्य आहे, जे विभीषणाच्या अनुभवाला आलेलं आहे, जे विभीषणाच्या बुद्धीला योग्य वाटत आहे, ते समस्त राजसभेमध्ये कुठल्याही प्रकारच्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता केवळ रावणाच्या हितासाठी म्हणून सांगू लागतो. जो आपण चाहे कल्याणा, सुजसो सुमती शुभ गती सुख नाना. कोणाला उपदेश करावा, कोणाला बोध द्यावा? ज्याला आपलं कल्याण साधून घ्यायचंय, ज्याला आपल्या जीवनामध्ये कृतार्थ व्हायचंय, त्यालाच खऱ्या अर्थाने उपदेश द्यावा, होय की नाही? श्री महाराज देखील समोरच्या व्यक्तीला नामस्मरणाचा मार्ग सांगायचे आणि त्यामध्ये तुझ्या जीवनाचं हित सामावलं आहे म्हणून तू नामस्मरण कर, हे देखील ते सांगायला विसरायचे नाहीत. या नश्वर आयुष्यामध्ये शाश्वत सुखाचा मार्ग म्हणजे नामस्मरण आहे. ते नामस्मरणच तुला या भवसागरातून पार नेईल, या कलियुगामध्ये तुझा उद्धार करेल आणि त्यामध्येच तुझं कल्याण सामावलंय. त्यासाठी म्हणून तू नाम घे. हाच श्री महाराजांचा कळकळीचा संदेश असायचा. नामासाठी नाम घेणारा केशर कस्तुरीचा चाहताच कोणी मिळत नाही, अशी महाराजांची खंत देखील असायची. कारण आमची कल्याण या शब्दाची व्याख्याच मुळी चुकते. आम्हाला असं वाटतं की प्रपंच उत्तम व्हावा, पैसा अडका मनासारखा मिळावा, लौकिक चांगला मिळावा, यामध्येच जीवनाचं कल्याण आहे आणि त्यासाठी म्हणून परमार्थ हे आम्ही एक उपसाधन अशा दृष्टीने बघत असतो. परंतु ज्याला आपल्या जीवनाचं खरं कल्याण कळतं आणि त्या कल्याणामध्ये प्रपंच देखील अंग आहे, नाही असं नाही, त्यामध्ये देखील यश मिळणं हे देखील या कल्याण शब्दाच्या अखत्यारीमध्ये येतं. परंतु कल्याण शब्दामध्ये जसं आम्हाला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष हे 4 खांब आमच्या पावन संस्कृतीने सांगितलेले आहेत, तेच 4 खांब वेगळ्या शब्दांमध्ये आम्हाला रामचरितमानस सांगतं.
जो आपन चाहे कल्याणा. रावण मनामध्ये विचार करतो की कल्याण या शब्दाचा काय अर्थ बिभीषणा. बिभीषण लगेच सांगतो की रावणा, सुजसु सुमती शुभगती सुख नाना, या 4 गोष्टी म्हणजे कल्याण आहे बघ. सुजसु सुयश, आमच्या जीवनामध्ये आम्ही जे काही कर्म करत आहोत त्यामध्ये उत्तम यश संपादन करणं, पुरुषार्थ करणं, आपल्या स्वधर्माला संपूर्णपणे न्याय देणं, याची व्याख्या आहे सुयश. सुमती, आपल्याला जरी सुयश मिळालं तरी अहंकाराने आपलं पतन होऊ शकतं. ते पतन न होण्यासाठी आपली मती ही नेहमी चांगल्या विचारांशी, संतांशी, चांगल्या ग्रंथांशी संलग्न राहणं फार गरजेचं आहे. अन्यथा पतन व्हायला वेळ लागू शकत नाही. त्यामुळे सुयश मिळाल्या पाठोपाठ सुमती देखील मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बघतो ना की आजच्या काळात जे ही अशी अचानक श्रीमंती येते लोकांना, कोणीतरी वडिलोपार्जित जमीन विकतं आणि त्यानंतर एवढे प्रचंड पैसे येतात की त्या पैशाच्या अहंकारामुळं, सुमतीच्या अभावापोटी ते सुयश देखील त्यांच्या हातून निघून जातं. त्यामुळं आपल्याला या श्रीला सांभाळण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याजवळ सुमती असली पाहिजे. आणि सुमती ही केवळ पुस्तकं वाचून येत नाही, ही कुठल्या तरी संताच्या आश्रयाला राहिल्याशिवाय आमच्या अंतरंगामध्ये प्रवेशच करू शकत नाही. कल्याणाचा दुसरा अर्थ आहे तुमच्या जीवनामध्ये सदैव सुमतीचा आधार घेणं. तिसरी गोष्ट आहे शुभ गती. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या मरणाच्या पश्चात देखील कर्म अशी करून ठेवायला पाहिजेत की ज्याच्यामुळं मरणोपरांत तुम्हाला उत्तम गती, सद्गती प्राप्त होईल. ज्या सद्गतीच्या आधाराने तुम्ही भगवंताच्या अधिक निकट जाऊ शकाल. ही मानव योनी म्हणजे एक जंक्शन आहे, जिथं जर तुमच्याकडे सुमती नसेल तर त्या सुमतीच्या अभावापोटी या मनुष्य योनीतून तुम्ही स्वतःला खाली देखील ढकलू शकता, दुर्गतीकडे देखील जाऊ शकता. परंतु जर एखाद्या संताच्या शरणात राहिला, त्यांनी सांगितलेल्या साधनेमध्ये राहिला, तुमची सुमती तुम्ही नीट ठेवली, त्या सुमतीच्या आधाराने सत्कर्म व्यवस्थित केली, संतांनी सांगितलेल्या साधन मार्गावरती पडून राहिला, तर निश्चितपणे तुम्हाला शुभगती प्राप्त होणार, यात काही शंकाच नाही. आणि जे प्रापंचिक सुख तुम्हाला या जीवनामध्ये पाहिजे, त्या सर्व सुखांची प्राप्ती सुख नाना. कारण की आपण सामान्य जीवातून या सर्व पातळींवरती जाणार आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारची वासना शिल्लक न ठेवता सर्व प्रकारची सुख प्राप्त होत, सुयश प्राप्त होत, तुमची सुमती स्थिर राहत, तुम्ही शुभगतीच्या दिशेने जाणं, याचं नाव कल्याण आहे. यासाठी म्हणून परमार्थ करायचा, यासाठी म्हणून संतांच्या चरणी राहायचं. बिभीषण रावणाला म्हणतो की तुला असं कल्याण अभिप्रेत आहे का स्वतःचं. पूज्य ब्रह्मानंद महाराज देखील मोक्ष प्राप्तीच्या रहस्यात पहिल्यांदा आम्हाला हाच प्रश्न विचारतात की सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी आणि तीव्र इच्छा असेल तर पुढे वाचा. जर ती इच्छाच नसेल, जर तो भावच नसेल, तर आम्ही हे प्रवचन 100 वेळा जरी ऐकली तरी आमच्या वृत्तींमध्ये फरक पडणार नाही. कारण आम्हाला आमच्या जीवनामध्ये कल्याण साधून घेणं या शब्दाचा खरा अर्थच कळत नाही. आणि त्यामुळे रावणाच्या समोर बिभीषण प्रश्नार्थक दृष्टीने उपदेश करायला सुरुवात करतो की जो आपण चाहे कल्याणा, सुजसु सुमती शुभगती सुख नाना. रावण कदाचित मनातल्या मनात बिभीषणाला होकार देखील देऊन बसला असेल, हो हो का नको, हे सर्व मला पाहिजे. बिभीषण लगेच म्हणतो की रावणा, हे बंधो, हे स्वामी, हे कृपाळू,
या सर्व गोष्टींच्या आधाराने एक जीव आपलं कल्याण साधू शकतो. आणि ते जर करायचं असेल तर त्यासाठी एक अर्हता आहे, जी अर्हता तुम्ही पार करून बसलेला आहात. रावण म्हणतो, कुठली अर्हता? सो पर नारी लीलार गोसाई, तजऊ चौथिके चंद की नाई. जीवनाचं कल्याण जर साधायचं असेल तर संतांनी दाखवलेल्या मार्गावरती चालायला हवं. संतांनी काही सीमारेषा घालून दिलेल्या आहेत. आपण जीव आहोत, आपल्याकडून अपराध होणं स्वाभाविक आहे, परंतु काही सीमारेषांना ओलांडल्यानंतर आम्हाला त्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. आणि त्यापैकी एक सीमारेषा आहे, सो पर नारी लीलार गोसाई. परस्त्रीच्या मुखाचं दर्शन, तिच्या प्राप्तीची अभिलाषा, तिच्याविषयी वाटत असलेलं आकर्षण, या सर्व गोष्टी ज्याला आपलं कल्याण साधून घ्यायचं आहे त्याने कशा त्यागाव्यात? विभीषण म्हणतो, तजऊ चौथिके चंद की नाई. जसा चतुर्थीचा चंद्रोदय होऊस तर आपण वाट पाहतो आणि तो चंद्रोदय झाल्यानंतरच आपण आपला दिवसाचा उपवास सोडत असतो. त्या दिवशी चंद्र दर्शन करणं हे त्याज्य मानलं जातं. त्या पद्धतीने ज्याला आपल्या जीवनाचं कल्याण साधायचं आहे, या कल्याण शब्दाच्या अखत्यारीमध्ये असलेल्या 4 गोष्टींची प्राप्ती करायची आहे, त्याच्यासाठी ही किमान अर्हता आहे की त्याने परस्त्रीच्या मुखाचं अवलोकन चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे त्यागावं. याच्यासाठी अनेक आख्यायिका आहेत. असं म्हटलं जातं की एकदा गणपती बाप्पा आपल्या वाहनावरून उंदरावरून जात असताना एका खड्ड्यामध्ये उंदरावरून घसरून पडला आणि त्याच्यावरती चंद्र खळखळून हसला. गणपतीच्या कडून दिलेल्या शापामुळं गणपतीने त्याला सांगितले की जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याचं सगळं भाग्य लयाला जाईल. आणि त्यामुळं सगळ्या ब्रह्मांडामध्ये खळबळ माजली. आणि मग शेवटी गणपतीची विनवणी करून हा केवळ एक दिवस, या चतुर्थीचा, गणपतीने चंद्रदर्शन त्याज्य करायला सांगितली. अशी देखील एक आख्यायिका मानस पियुषकार सांगतात. दुसरी एक आख्यायिका अशी आहे की जेव्हा इंद्राने अहिल्येचा भंग केला, तिच्या चारित्र्यावरती असे शिंतोडे उडवले गेले आणि ज्यामुळं अहिल्येला हा शाप बसला, अशा अहिल्येच्या या विनयभंगामध्ये इंद्राचा साथीदार हा चंद्र झाला होता, अशी देखील एक आख्यायिका आहे. आणि त्यामुळं चंद्राचं दर्शन आणि परस्त्री यांचा संबंध हा पुराण काळापासून लावण्यात आलेला आहे. तिसरा एक विचार असा येतो की स्त्रीच्या मुखाला चंद्राची उपमा ही अनेक ठिकाणी दिली गेलेली आहे. किंबहुना प्रभू रामचंद्रांनी देखील बालकांडामध्ये मिथिलेमध्ये जेव्हा सीताजींचं दर्शन केलं, त्यानंतर चंद्रमाचं दर्शन केलं आणि तो चंद्रमा कसा डावा आहे सीतेच्या मुखावलोकनाच्या पुढं, याचं अत्यंत सुंदर वर्णन गोस्वामीजींनी आम्हाला सांगितलं. अशा या स्त्रीच्या मुखाला चंद्राची उपमा काव्यामध्ये अनेक ठिकाणी दिली जाते. परंतु ज्या स्त्रीचा विवाह करून, तिचं पाणी ग्रहण करून जिचा स्वीकार केलेला नाही, अशा परस्त्रीच्या मुखदर्शनाला मात्र शास्त्राने त्याज्य सांगितलेलं आहे. संतांनी ते आपल्या जीवनामध्ये आम्हाला दुर्गतीकडे नेणारं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि तेच विभीषण रावणाला सांगतोय की सीताजींचं अपहरण करून रावणा तू सगळ्यात मोठी ही सीमारेषा ओलांडली. आपल्या या पुलस्त्य ऋषींच्या या कुळाला तू खऱ्या अर्थाने कलंकित करून टाकलंस. सो पर नारी लीलार गोसाई, तजऊ चौथिके चंद की नाई. हे तुझ्याकडून खूप मोठा अपराध घडलेला आहे आणि त्यामुळं तुझं अकल्याण हे मला स्पष्टपणे समोर दिसतंय रे. रावणा, अरे मी मान्य करतो तू अत्यंत सामर्थ्यवान आहेस, तुझं बळ तुला विश्वविजेता पदापर्यंत घेऊन गेलेले, परंतु एक लक्षात घे, 14 भुवन एक पती होई, भूत द्रोह तिष्ठई नाही सोई.
जरी तू 14ही भुवनांचा पती झालास, अजूनही तू तेवढी 14 भुवन जिंकलेली नाहीस, परंतु लक्षात ठेव, जर तू 14ही भुवनांचा पती झालास, कुठली 14 भुवन आहेत? शास्त्र सांगतं भू भुहा स्वहा महा जनाहा तपाहा सत्य तल अतल वितल सुतल रसातल तलातल आणि पाताल, अशी 14 भुवन आहेत. आणि या सगळ्या समस्त 14 भुवनांचा जरी तू स्वामी झालास, जरी या सगळ्यांवरती तू अधिराज्य केलंस, परंतु जर तू त्यांच्यापैकी एखाद्या व्यक्तीचा जरी द्वेष करत असशील, एखाद्या देखील जीवाचा तुझ्या अंतःकरणामध्ये जर विद्वेष असेल, तर एक लक्षात घे, तू या 14ही भुवनांना जिंकून खऱ्या अर्थाने दरिद्री राहशील. तुझ्या इतका दुसरा कोणीही दैन्यवाणा असणार नाही, कारण भूतद्रोह करून कधीच कोणी या 14 भुवनांचा स्वामी होऊ शकत नाही. 14 भुवन एक पती होई, भूतद्रोह तिष्ठही नाही सोई. सज्जनो, 14 भुवनांचा स्वामी कोण आहे? समर्थांनी देखील 14 ब्रह्मांचा आपल्याला दशक दासबोधामध्ये सांगितला. कोण आहे या 14ही भुवनांचा स्वामी? एक भगवंत सोडला तर कुठला जीव या 14ही भुवनांवरती राज्य करू शकतो? आणि जरी त्याने लौकिक अर्थाने हे जिंकले, तरी त्याच्या मनामध्ये द्वेषाची भावना जोपर्यंत निपजत राहील, तोपर्यंत तो जिंकूनही हे समस्त हरल्यासारखाच आहे. आणि त्यामुळे केवळ भगवंतच आहे जो या 14 भुवनांचा स्वामी होऊ शकतो. प्रमाण काय? भगवद्गीता त्याचं प्रमाण आहे. 6वा अध्याय, यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. भगवद्गीतेच्या या श्लोकाचा अर्थ भगवंत सांगतो की जो पुरुष सर्व प्राण्यांचा, सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो, सर्व प्राण्यांना मज वासुदेवामध्ये पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला देखील तो अदृश्य असत नाही. 14 भुवनांमध्ये एक हा वासुदेव, एक हा श्रीहरी सोडून कोण आहे? कोण आहे? आणि जे काही जीव या 14 भुवनांमध्ये राहतात, ते देखील त्या वासुदेवाच्या आश्रयाशिवाय कसे जगू शकतील? त्यामुळं तोच वासुदेव त्यांच्यामध्ये अंश रूपाने राहतो आणि हे सगळे जीव या वासुदेवाच्या अखत्यारीमध्ये, त्याच्या आश्रयामध्ये राहतात. आणि त्यामुळं आपण कोणाचा द्वेष करणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा द्वेष करणं आहे. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की कोणाची निंदा करू नये, कोणाचे दोष पाहू नयेत, कारण की हा भगवंताची ही सृष्टी आहे, त्याचीच ही सगळी रूपं आहेत. आपण एखाद्याचे दोष पाहून प्रत्यक्ष ज्याची आपण पूजा केली, ज्याचं आपण भजन केलं, त्याचीच आपण निंदा करत आहोत. बघा, प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये राजा दशरथ काय, किंवा अनेक ठिकाणी संदर्भ जेव्हा जेव्हा दिले गेले, तेव्हा तेव्हा असं म्हटलेलं आहे की रामाच्या विषयी शत्रू देखील अत्यंत विनयाने आणि कौतुकाने वचनांचा उद्गार करतात. म्हणजे ज्या शत्रूंना देखील रामाचा राग येत नाही, त्याच्याविषयी प्रेमच निर्माण होतं. आपण खरदूषण आणि रामचंद्रांचं युद्ध बघितलं. खरदूषण देखील आसमंतामधून जेव्हा रामाकडे पाहतात, तेव्हा वैर विसरून जातात. अरे, एवढा हा सुंदर पुरुष, ह्याच्याशी लढायचं? त्याच्याकडे पाहून जिथं राक्षसी वृत्तीमध्ये देखील वृत्त्यंतर होतं. असं हे प्रभू रामचंद्र रूपी एकच या 14 भुवनांचा स्वामी आहे. अन्यथा शत्रू बघितल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला जाणारे अनेक रावण आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे जरी त्यांनी विजय मिळवले तरी ते विजय क्षणिक राहतात. लोकशाहीमध्ये देखील आपण बघतो, जर एखाद्या पक्षाने, एखाद्या नेतृत्वाने मोठ्या प्रमाणामध्ये जनाधार घेऊन निवडणूक जिंकली आणि तत्पश्चात जर तो जनतेच्या सेवेमध्ये उतरू शकला नाही, जनतेच्या अपेक्षांना परिपूर्ण करू शकला नाही, जनतेवरती जर त्याने जुलूम केले,
तर तीच जनता त्याचा पाय उतार कसा करते, कशा पद्धतीने त्यांना जणू काही काळाच्या पडद्याआड घेऊन जाते, अशी अनेक दाखले भारतीय राजकारणात काय, वैश्विक राजकारणात काय आपल्याला ठीक दिसतात. त्यामुळं उतू नये मातू नये हे जे आपल्याकडं शिकवलं जातं, त्या पद्धतीने सज्जनो आपल्याला जे काही विजय मिळालेले आहे, जे काही आपण पादाक्रांत केलेलं आहे, त्या प्रत्येक ठिकाणावरती स्वाभाविक प्रेम करणं, आपल्या शत्रूचं मन देखील जिंकून घेणं, हेच या रामचरितमानसचं खरं सूत्र आहे. राम ही केवल प्रेम पियारा, जान लेई जो जान निहारा. केवळ प्रेममय होणं, अत्यंत प्रेमाने सर्वांशी व्यवहार करणं, कोणाचाही बद्दल मनामध्ये संघर्ष न ठेवणं, हेच आपल्या माऊलीने देखील पसायदानामध्ये मागितलं ना. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. अशा या 14ही भुवनांना जरी तू जिंकलंस रावणा, पण जर तुझ्या मनामध्ये द्वेष असेल तर हे सगळं जिंकूनही न जिंकल्यासारखंच आहे. तुझ्यामध्ये अनंत गुणांचा तू सागर असशील, परंतु जसं एखाद्या क्षीरसागराला नासवण्यासाठी एखादा मिठाचा खडा देखील पुरेसा आहे, त्याच पद्धतीने अनंत गुण असलेला, अनंत विजयश्रींनी ज्याचं हे चारित्र्य संपन्न आहे, परंतु ज्याच्या मनामधला अजूनही स्वार्थ संपला नाही, अल्पलोभ आहे, कुठेतरी सीतेसारख्या परस्त्रीच्या बद्दल मनामध्ये आकांक्षा आहे, हा अल्पलोभ देखील त्या गुणसागर रूपी क्षीरसागराला नासवण्यासाठी पुरेसा ठरतो रावणा. आणि तू खऱ्या अर्थाने हे जे पापकर्म केलेलं आहे, त्यामुळं तुझ्या समस्त चारित्र्यावरती जे शिंतोडे उडालेले आहेत, ज्यामुळं तुझं हे समस्त गुणसागर रूपी असलेलं चारित्र्य हे नासून जाऊ लागलेलं आहे, हे केवळ तुझ्या या स्वार्थापायी झालेलं आहे, या परस्त्रीच्या आकर्षणातून झालेलं आहे रावणा. अरे लक्षात घे, काम क्रोध मद लोभ सब नाथ नरक के पंथ. तू स्वर्गातल्या देवतांना जिंकण्याचा प्रयत्न करतोयस, परंतु तू जो मार्ग स्वीकारलायस ना, तो मार्ग थेट नरकामध्ये जातो. कारण काम क्रोध मद लोभ सब नाथ नरक के पंथ. कामातून क्रोध, क्रोधातून मद, मदातून लोभ, हे एकातून एक निर्माण होणारे सर्व विकार आहेत. सीतेची अपहरण करून अशोक वाटिकेमध्ये आणण्याची इच्छाच तुझ्या अंतःकरणात रामाच्या विषयी क्रोध निर्माण करतेय. तुझ्या अंतःकरणात या क्रोधामुळेच मद निर्माण होतोय की मी विश्वविजेता आहे. जिते हूँ सुरासुर तब श्रम नाही, नरबा नर के ही लेखे माही. यार तुझ्या मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याला तू स्वीकारतोय, कारण की तुझ्या अंतःकरणात मद आहे. आणि तू मनामध्ये विचार करतोयस की मास दिवस महू कहा न माना, तो मैं मारी बी काढी कृपाना. तुझ्या अंतःकरणातला हा लोभच तिला महिनाभर जिवंत ठेवण्याचा विचार करतोयस तू की कधीतरी सीता माझ्याकडे प्रेमाने पाहिल, कदाचित भीतीच्या आधाराने पाहिल. हे सगळ्या गोष्टी, या काम क्रोध मद लोभ सब, हे सगळे काही नरकाकडे घेऊन जाणारे मार्ग आहेत रावणा. आणि तू दुर्दैवाने या मार्गांचा स्वीकार केलेला आहेस रावणा. यामधून एक मार्ग आहे, ऐकशील का माझं? रावण विभीषणाच्या शब्दांकडे ऐकतोय खरं, अंतःकरणामध्ये विचार देखील करतोय की कुठला मार्ग आहे बाबा माझ्याकडं. सब परिहरी, हे सगळं सोडून दे, सीतेला सन्मानाने परत पाठव. अंतःकरणामध्ये या सगळ्या काम क्रोधादी गोष्टींचा विचार सोडून दे. तुझ्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याच्या दिशेने तू जाऊ नकोस. सब परिहरी. आणि मग काय करू? सब परिहरी रघुबीरही, भजहु भजई जेही संत. या सगळ्यांचा त्याग कर आणि प्रभू रामचंद्रांचं निष्काम होऊन भजन कर. जसं संत प्रभू रामचंद्रांचं निष्कामतेने भजन करतात,
तीच निष्कामता तू अंतःकरणात ठेव. कुठलीही अपेक्षा ठेवू नको. प्रभू रामचंद्रांच्या भजनामध्ये पापाच्या अनंत राशी असतील तरी त्या जळून जाण्याचं सामर्थ्य आहे. अशा प्रभू रामचंद्रांचं या सर्व अवगुणांचा त्याग करून अत्यंत निष्कामतेने जर तू भजन केलंस तर तुला अजूनही तुझं कल्याण साधण्याचा मार्ग उपलब्ध आहे. सज्जनो, हे भजनाचं महत्व आहे की अनंत पापांच्या जरी राशी असतील परंतु जर खरी आमच्या अंतःकरणात पश्चाताप दग्धबुद्धी निर्माण झाली, कुठल्या तरी संताचा सहवास मिळाला आणि त्याने सांगितलेल्या मार्गावरती मनापासून चालण्याची जर आमची वृत्ती तयार झाली तर या अनंत पापांच्या राशी कशा पद्धतीने जळून जातील. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामी झाले जपता हरी. अशा पद्धतीने माऊली हरिपाठात सांगते तशा या पापांच्या राशी जळून खाक होऊ शकतात. गरज आहे प्रभू रामचंद्रांच्या निष्कामतेने केलेल्या भजनाची. विभीषण रावणाला निर्भयतेने त्याच्या कल्याणाची गोष्ट सांगतोय आणि आता प्रभू रामचंद्रांचं असलेलं व्यापक स्वरूप तो जे रावणाला सांगणार आहे त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.